7व्या वेतन आयोगानुसार आता सुधारित वेतन श्रेणी लागू होणार. वेतन त्रुटीचे प्रस्ताव सादर करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत 7व्या वेतन आयोगानुसार आता सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया सविस्तर. आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना 7 पे कमिशन लागू करण्यात आलेला आहे. यामध्ये सुधारणा करण्याकरता वेतन त्रुटीचे प्रस्ताव सादर करण्याकरता आता दिनांक 10 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 7 केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 30 जानेवारी 2019च्या शासन अधिसूचनेन्वये दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करून शिफारशी करण्याकरता आता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. वित्त विभागाने दिनांक 13 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरता पुढील प्रमाणे वेतन त्रुटी निवारण समिती 2024ची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव अध्यक्ष, अपर मुख्य सचिव सेवा, सामान्य प्रशासन विभाग सदस्य, अपर मुख्य सचिव व्यय वित्त विभाग. 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी समितीची कार्यकक्षा निश्चित. सदर समितीच्या कार्यकक्षा खालीलप्रमाणे असणार आहे. ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने उपरोक्त प्रमाणे आदेश दिले असतील अशा संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटीचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करणे. प्रशासकीय विभागाकडून एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करणे. समितीने नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपला अहवाल शासनास सादर करण्यात यावा. या कामासाठी समिती आपली कार्यपद्धती स्वतः ठरविल. एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगातील वेतनामध्ये त्रुटी आहेत असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना, विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणे त्यांनी केंद्र शासनाकडील समतुल्य पद, त्यांची सुधारणापूर्व वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन श्रेणी, सेवा प्रवेश नियम, कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी बाबी विचारात घेऊन तपासाव्यात व तपासणी अंती अशा प्रकरणामध्ये त्रुटी आहे अशी त्यांची खातरजमा झाल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव 4 प्रती योग्य त्या समर्थनासह हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत समितीकडे पाठवावे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेस महासंघास काही संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत निवेदन सादर करावयाचे झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करावीत व प्रशासकीय विभागाने या निवेदनाची तपासणी करून आपल्या शिफारशीसह प्रस्ताव समितीच्या विचारार्थ सादर करावेत. समिती आपल्या कामासाठी स्वतःची कार्यपद्धती ठरविल आणि नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधी आपला अहवाल शासनास सादर करील. वेतन त्रुटी निवारण समिती सुनावणीचे वेळापत्रक. लोकसभा, सार्वत्रिक निवडणुकीची कामकाज व विधानमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा विचार करून वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दिनांक 10 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच मंत्रालयीन विभागाकडून प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर दिनांक 18 जून 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सुनावणीचे वेळापत्रक परिपत्रक पाहूया. 31/5/2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक. वेतन त्रुटी निवारण प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. वेतन त्रुटी निवारण समिती सुनावणीचा वेळापत्रक. तारखेवाईज दिलेला आहे. मराठी भाषा विभाग संपूर्ण विभागाची येथे तारखेवाईज दिलेली आहे. शेवटची तारीख 31/7/2024 आहे. मृदा व जलसंधारण विभाग व दिव्यांग विभाग. हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोलकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तेथून डाउनलोड करू शकता.